आज आपल्यासोबत आजी पण आहेत. तर 9:15 वाजलेत आणि आतापर्यंत आपलं 130 किलोमीटर्स झालेलं आहे. आथांश तुझा डोसा आलाय. आजींनी 100 पैकी 100 मार्क दिले. दर्शन पास काढतोय आपण इथं. खूप छान दर्शन दिलं मातेला. पुढे आल्यावरती आम्हाला एक सरप्राईज मिळाले. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 25 मे 2026 आणि आज असते आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. आज आहे आमची 12वी वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि त्याच निमित्त आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला, तुळजाभवानी मातेचं दर्शन करायला. तिच्या आशीर्वादाने 12 वर्ष एकत्र आहोत. इथून पुढे कायम एकत्र राहू. नक्कीच नक्कीच. चला, आई पप्पा वाट बघताय. आई पप्पा वाट बघतायत. चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया. आई तुळजाभवानी माता की जय. चला. तर मित्रांनो, ट्रिप 0 केलेली आहे आणि ॲव्हरेज सुद्धा 0 केलेला आहे. तर आपल्याला दोन्ही कळेल. येताना मी तुम्हाला दोन्ही स्टॅटिस्टिक्स सांगेल. आपल्याला ऑलमोस्ट अराउंड जायचंय 310 किलोमीटर्स. तर आपली टोटल ट्रिप अराउंड 620 किलोमीटर्सची होणार आहे. आई बाप्पा पण आलेत आणि आज आपल्यासोबत आजी पण आहेत. चला आता निघूयात तुळजापूरला. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर 9:15 वाजलेत आणि आतापर्यंत आपलं 130 किलोमीटर्स झालेलं आहे. रोज मला वाटतं आपण 12:30 पर्यंत पोहोचूया. 12:30 वाजता एक स्टॉप घेऊ पण एक रिफ्रेशमेंट साठी. एकदम सरळ सरळ रोड आहे. सोलापूर हायवे. सो गाईज 168 किलोमीटर झालेत आणि आता आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला. सो गाईज या बाजूला आहे इंदापूरचा टोल नाका आणि आता आम्ही इथं थांबलोय ब्रेकफास्ट करायला. चला जाऊयात आतमध्ये. ऑल राईट गाईज, तर आमचा नाश्ता आलेला आहे. तुझं काय चाललंय? तुझ्या पण लग्नाचा आथांचा नाश्ता येतोय अजून. काय आथांश, काय मागवलं तू? डोसा ॲज ऑलवेज. आता तुला डोसा खूप आवडतो, त्याने डोसाच मागवलेला आहे. आथांश तुझा डोसा आलाय. मला नको नाही. चला ऑल राईट गाईज, तर मस्त नाश्ता झालेला आहे. आता आपण निघूयात पुढे तुळजापूरला जायला. इथून अजून 2-1 तास लागतात. चला तर मित्रांनो, निघूयात पुढे तुळजापूरला. आणि आता ड्रायव्हिंग सीट घेतलेलं आहे कोमलने. फुलला थोडासा आराम. माता माता की जय. जय आहे. मी तुम्हाला मातेकडे पोहोचवणार आहे. रस्त्याने दर्शनाला. सारखे चालवत नाही. आजींनी 100 पैकी 100 मार्क दिले. ऑलमोस्ट पोहोचलोय आपण आता. 315 किलोमीटर होत आलंय आणि इथे 3 किलोमीटर पेंडिंग दिसतंय. असा सुंदर रोड आहे समोर.
ऑल राईट गाईज, तर पोहोचलो आहे आम्ही तुळजापूरमध्ये. पार्किंगमध्ये पोहोचलो आता तुळजापूरच्या. आता निघूयात पुढे दर्शनाला. आणि आत्ता टोटल किलोमीटर झाले 319 किलोमीटर ऑलमोस्ट. चला. तर मित्रांनो चाललोय आत्ता मंदिराच्या मेन दरवाजापाशी. आणि आत्ता 36 डिग्री आहे, पण असं वाटतंय जसं काही 40. इट फील्स लाईक 50. उन्हाळा आहे, त्यात शाळेंना सुट्ट्या आहेत, त्यामुळे गर्दी खूप आहे. आणि त्यातल्या त्यात ही एक सोय केलेली आहे उन्हासाठी. ते एक बरं झालं की सावली तरी मिळते चालताना. तर मित्रांनो दर्शन पास काढता आपण इथं. चला. चला झालं का. तर मित्रांनो अशा पद्धतीचा पास असतो. आपण 5 पास काढले, 200 इच. तर 200 रुपये इच असं आपण 5 पास काढलेले आहेत. आता आपण निघालोय दर्शनाला. तर आता आपण चाललोय गोमुख तीर्थाला. गोमुख तीर्थातून पाणी घ्यायचं अंगावरती. तर या तीर्थाचं पाणी अंगावरती घेऊन आपण आतमध्ये जायचं दर्शनाला. तुळजापूरमध्ये पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे चांगलं. आणि समोर बघा गर्दी. शाळांना सुट्ट्या असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आणि आता अधिक महिना पण सुरू झाला, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे भवानी मातेच्या दर्शनाला. मच नीडेड. बरं वाटतंय. काय आता ही चांगली सोय केली. कोमल तिचा फॅन घेऊन आली. दाखव आता फॅन. तुला तर मित्रांनो ऑलमोस्ट 1.5 तास झाला लाईनमध्ये. आणि आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं आहे मातेचं. येस, खूप छान दर्शन दिलं मातेने आजच्या खास दिवशी. आई तुळजा भवानी माता की जय. तर मित्रांनो मस्त दर्शन झालंय. आता मातेच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालून घेऊया. तर मित्रांनो इथं भवानी मातेच्या मंदिराच्या मागे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे आणि मल्हारी मार्तंड मंदिर सुद्धा आहे. चला घेऊयात दर्शन.
मित्रांनो, दर्शन वगैरे करून आता आपण आलोय आपल्या गुरुजींच्या घरी आणि ते गेलेत भवानी मातेला नैवेद्य घेऊन. आता आपल्या परिवारातर्फे नैवेद्य दाखवायला गेलेत ते आता येतील आणि आता आपण पण प्रसाद घ्यायचा आहे. गर्दी होती खूप जास्त अधिक मासामुळे प्रचंड गर्दी आहे. वीकडेज वीकेंड काही फरक नाही पडत, खूप गर्दी आहे आता. अधिक मास पण आहे आणि मे महिन्याची सुट्टी पण आहे, तर प्रचंड गर्दी आहे. म्हणजे तिकीट काढूनही 1.5 तास लागलेत दर्शनाला. तर मित्रांनो, एकदम मस्त जेवण वगैरे झालेलं आहे पुरणपोळीचं. आणि आता पुरणपोळीचं जेवण करून आपण निघालोय परत जायला. कपडे वगैरे चेंज केलेत म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटत. आता क्लायमेट पण एकदम मस्त झालं आहे. मग अशी असली रखरख होती, आता एकदम मस्त ढग, सावली आणि मस्त हवा आहे. थंड क्लायमेट आहे आत्ता. काय घेतलं रे? आथांश खायचं काय ना काय आथांश घेतो. माझ्याकडे एसडीची बॅट आहे तरी मला फायबरची पाहिजे. संध्याकाळचे 7 वाजलेत संध्याकाळचे आणि छान वाटतं. सकाळी जी रखरख होती, ऊन लाईक 40-42 डिग्री, हो ना, आता एकदम प्लेझंट झालं आहे. आता आम्ही निघालोय घरी. मस्त जेवण वगैरे झालं, क्लायमेट पण एकदम प्लेझंट झालं आहे. सुफल संपूर्ण झालेलं आहे. तर गाईस, तामळवाडी टोल नाक्याच्या जवळ थांबलोय चहा प्यायला, कारण की आता झोप नको यायला, म्हणून चहा गरजेचा आहे. तर चहा पिऊन घेऊया चला. प्लॅन चेंज केलाय, मस्त कडक कॉफी घेतली स्ट्रॉंग. झोपाळलेल्या डोळ्यांना एकच आशा, रेडबुलची साथ आपण्यावरती ठेवण्यासाठी. कॉफीने साथ लवकर सोडली, त्यामुळे कॉफी 10 मिनिटात मला असं जांभळ्या वगैरे आला. ऑल राईट गाईज, तर आत्ता आपण थांबलोय टेंभुर्णीच्या शेल पेट्रोल पंपला. आत्ता 90ची रेंज शिल्लक होती, त्यामुळे इथे शेलचा पंप दिसल्यावरती फुल करून घेतला टँक. सो ऑल राईट गाईज, आत्ता रात्रीचे 11:20 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही थांबलो डिनर करायला. डिनर म्हणजे नॉट रिअली डिनर, पण थोडंसं खाऊन घ्यायचं आहे, म्हणजे घरी गेल्यावरती भूक लागणार नाही आणि मस्त झोप लागेल. आता आम्ही आलो आहोत भिगवणच्या जवळ असलेल्या राधाकृष्ण रेस्टॉरंटमध्ये. ऑल राईट गाईज, चला निघूयात पुढे. मस्त स्टार्टर्स खाल्ले फक्त, आणि जेवढा पोटाला गरज होती तेवढंच खाल्लंय, कारण आपलं लंच जबरदस्त झालं होतं, त्यामुळं तेवढीच गरज होती. चला आता निघूयात पुढे. ओके गाईज, तर डिनर करून परत येताना पुढे आल्यावरती आम्हाला एक सरप्राईज मिळालं आहे. आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला इथे रोहन आलेला आहे. रोहन आला इथे. सरप्राईज हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. डायरेक्ट सरप्राईज दिलाय आम्हाला. डिनर करून आम्ही येत होतो, आपला कुठे असं फोन करून विचारून बरोबर लोकेशन ट्रॅक केलं. तो मागे होता 20 किलोमीटर. हा, मग त्याने तेव्हा सांगितलं मला की मी इथे आलोय. म्हणून तो परत रिटर्न घेऊन येतो. तुम्ही थोडं लेट केला तर लवकर आपलं डिनर सुरू झाला. सो फायनली सरप्राईज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन.
मस्त आली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आता केक खाऊन आपण आईस्क्रीम निघूयात. ऑलराईट गाईज, तर पोचलोय आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आणि आत्तापर्यंत टोटल जर्नी आपली झाली 625 किलोमीटर्स आणि इनोवा हायक्रॉसने मायलेज दिलेला आहे 13 kmpl. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करा आणि भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. Find my way to you. Gotta find my way.